ही मला पण काय सापडत नव्हती। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मी होतो की मनस्थिती होती की जीवनामध्ये नक्की करायचं काय। कारण माझ्या भावाची पण परिस्थिती अशी झालेली की तो या जगामध्ये इथून पुढे राहील की नाही राहील अशी। नमस्कार, मी सुरेश बाबूराव पवार। म्हणजे माझ्या पण घरची परिस्थिती अशी होती की काही करू आणि काही नाही। मी जीवनाची दिशा कुठल्या वळणावरती गेली होती ही मला पण काय सापडत नव्हती। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मी होतो की मनस्थिती होती की जीवनामध्ये नक्की करायचं काय। कारण माझ्या भावाची पण परिस्थिती अशी झालेली की तो या जगामध्ये इथून पुढे राहील की नाही राहील अशी म्हणजे माझ्या मनात शंका झाली होती। नंतर अशीच मला जरा एका व्यक्तीकडून समजलं की तुम्ही अमुक अमुक माणसांची भेट घ्या, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील। तर ते माणूस आहेत भरत गुरुजी। तर त्यांची मी भेट घेतली तर त्यांनी मला मार्ग दाखवला। त्यांनी त्या मार्गावरती चालण्याची मला जी मार्गदर्शन केलं किंवा ह्या मार्गदर्शन तुम्ही ह्या मार्गावरती चाला, तर त्या पद्धतीने आम्ही चाललो गेलो। त्यांनी जे सांगितलेले मार्गदर्शन पूर्ण केलो तर आता जी परिस्थिती तशी बघडली ना तर एकदम उत्तम आहे। त्या मार्गावरचा अवलंबन करून आम्ही त्या पद्धतीने चाललो तर माझ्या भावाची पण परिस्थिती आता एकदम व्यवस्थित आणखी चांगल्या पद्धतीने चाललेली आहे। आणि आमच्या घराची पण परिस्थिती एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने चाललेली आहे। आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं एकदम चांगल्या उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि ते सांगितलं त्या पद्धतीने आम्ही चालत गेलो। ज्यामुळे आता जी परिस्थिती आहे किंवा जे काय आहे ती त्यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व व्यवस्थित चाललेलं आहे।